शिर्डीत आज उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन. शहा, नड्डा, फडणवीस, गडकरी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती ठरणार. युद्ध जिंकले असले तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा. सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, कामाला लागा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये फोनवरून 15 मिनिटं चर्चा. परभणी आणि बीड संदर्भात चर्चा. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची. शरद पवारांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा. सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. विजय वाकोडेंच्या निवासस्थानीही जाणार. केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेश आणि बिहारला सर्वाधिक निधी वाटप. महाराष्ट्राच्या वाट्याला 10,930 रुपयांचा निधी, तर उत्तर प्रदेशला 31,000 आणि बिहारला 17,000 कोटींचं वाटप. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या उशिरानं धावणार. सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. बदलत्या हवामानामुळे 24 तासात किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ. शिवाजीनगर परिसरात 14.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा. मोहम्मद शमी पुन्हा संघात. सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेल उपकर्णधार. आज राजमाता जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव सोहळा. सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंची शासकीय पूजा संपन्न. केंद्रीय मंत्र्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित.